फायनली पावसाचं आगमन मात्र झालं होतं। आता जून महिना संपत आला तरी काही पाऊस पडायचं नावच घेत नव्हता। आता मस्त थंड वातावरण तर झालं होतं। आता काहीतरी खाण्याची साहेबांना खूप जास्त इच्छा झाली, कारण आहो म्हणत होते काहीतरी गरमागरम बनव। नंतर मी विचार केला की त्यांची फरमाईश अशी होती की त्यांना आज मस्त असे धपाटे खायचे होते, ज्याला आपण थालीपीठसुद्धा म्हणतो। नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं। मस्त हळद मीठ टाकून घ्यायचे आहे आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची। त्यानंतर ना आज पाणी आलं होतं म्हणून पाणी वगैरे भरून घेतलं। आता त्यांनी यायचा टायमिंग झाला होता। हिरव्या मिरच्यात बनवायचं होतं पण नको म्हटलं, आज लाल तिखटमध्येच आपण मस्त असे धपाटे बनवून घेऊ। त्यानंतर मी लाल तिखट टाकून घेतलं, कोथिंबीर आणि लसूणाची पेस्ट करून घेतली होती। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एक जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, कारण ना हा जो लसूण आहे ना गावरान आहे आणि त्याचा फ्लेवर खूप जास्त छान येतो। हा येताना मम्मीनं गावाकडून दिला होता, त्याचा व्हिडिओ पण मी या चॅनलवरती अपलोड केला आहे, नक्कीच जाऊन बघा। आणि मी पुन्हा पुन्हा सांगते, प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा आहे बरं का। मस्त असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आहे। मस्त असं मध्यम साईजमध्ये पीठ चांगलं असं मळून घ्यायचं, कारण खूप जास्त पातळ जर झालं ना तर बेसन पीठ असल्यामुळे ना परत ते जास्त पातळ होतं। त्यामुळे मस्त असा मध्यम साईजचा गोळा तयार करून घ्यायचा। बघा इथे मस्त असं मी आता पीठ मळून घेतलं। परत गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे आणि पोळपाट घ्यायचा मस्त असा, आणि आपल्या म्हणजे सुती कापड घ्यायचं आहे। मी तर सुती कापडावरतीच बनवते, आज काही भेटतच नव्हतं म्हणून मी ह्यांचा रुमालच घेतला, म्हणजे हा नवीनच रुमाल आहे। त्यानंतर ना मस्त असं तवा ठेवायचा, चांगला तवा गरम होऊ द्यायचा आणि ना ह्या कपड्याला ना पाणी लावून घ्यायचं। याच्यामुळे ना जे थालीपीठ आपण बनवतो ना ते खाली चिटकत नाहीये, तव्यावरती टाकताना आरामात निघलं जातं। त्यामुळं मस्त असं हाताला पाणी लावून छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। आता कोणी ना असं म्हणजे पुरणसारखंही बनवतात, म्हणजे ते गावाकडं वगैरे, म्हणजे पहिलं कसं थापून बनवायचे आणि आता वेगवेगळ्या पद्धती निघल्यात, आपोआपल्या वेगवेगळं बनवतात। माझी मम्मी कधी ना त्याला कापण्या पण म्हणतात, कधी असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आणि एक चपातीसारखं लाटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्रिकोणी असा आकाराच्या कापण्या करायच्या आणि त्या तळून घ्यायच्या। त्याही खूप छान लागतात, टेस्टी लागतात खायला। पण ही जे असं आपण थालीपीठ बनवतो ह्याची चवच वेगळी असते, कारण हे टेस्टीला खूप छान लागतं। मस्त आता तवा चांगला गरम झाला होता, मी थालीपीठ टाकून घेतलं। आता सगळीकडून चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर खमंग म्हणजे असं छान असं खरपूस भाजलं जातं आपलं थालीपीठ। त्यानंतर दुसरं पण मी पाणी लावून घेतलं आणि दुसरंही थापून घेणार होते। जर वेळेला थापत असताना म्हणजे कापडाला पाणी लावायचं आणि मस्त असं थापून घ्यायचं, म्हणजे ते खाली चिपकत नाही। त्यानंतर ना आता आपलं एका बाजूनं चांगलं असं थालीपीठ भाजलं गेलं होतं, दुसऱ्या बाजूनही तसं चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं। मस्त होतात, एकदा नक्की बनवून पहा आणि माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आता दुसरंही आपलं थालीपीठ चांगलं असं थापून तयार झालं होतं। आता हे भाजलंय का नाही आपण तेही सुद्धा बघूया। म्हणजे असं चांगलं तेल लावून घेतलं ना खरपूस भाजलं जातं बघा। मस्त असं थालीपीठ खूप जास्त असं खरपूस, कलर खूप जास्त छान आला होता। आणि हे म्हणजे बोटाच्या साईजने असं मध्यभागी गोल असा आकार देऊन घेतात, कारण ना थालीपीठ फुगलं जाऊ नये म्हणून। चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।